चला हॅलो. आता बघा आपण दुसरं वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळात आपल्याला व्यास दाखवायचा आहे. काय व्यास? व्यास म्हणजे काय? डायमीटर्स. इंग्रजीमध्ये त्याला डायमीटर्स असं म्हणतात. बरं, आता वर्तुळ काढताना पुन्हा तीच प्रोसिजर करायची. ही पेन्सिल आहे ती ह्या होलमध्ये घालायची आणि होलमध्ये घातल्यानंतर मी आता याच्यामध्ये 3 सेंटीमीटर त्रिज्या घेणार. वर्तुळ काढताना आपल्याला किती सेंटीमीटर त्रिज्या घ्यावी लागते आणि त्रिज्या घेतल्यानंतर आता 3 सेंटीमीटर त्रिज्या म्हणजे मी ह्याच्यावर माप घेणार शून्यापासून ते 3 सेंटीमीटर. त्या पट्टीचा वापर करायचा, कंपासचा वापर करायचा. वर्तुळ काढताना अशा प्रकारे पेन्सिल अडकवायची आणि मग हे घट्ट करून घेतल्यानंतर याच्यात कंपासमध्ये मी 3 सेंटीमीटर अंतर घेतलं. हे लेवल करून घ्यायचं. पेन्सिलचं टोक आणि कंपासचं टोक या दोघांची लेवल करून घ्यायची आहे. सारखं असं सारखं करून घेतल्यानंतर कंपासमध्ये पेन्सिल फिक्स बसवायची आणि आपल्याला याच्यात मी किती आहे ते अंतर घेतलंय 3 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे. आता 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आपल्याला काय करायचं आहे? वर्तुळ काढायचं आहे. पहा, आता मी इथे वर्तुळ काढते. आता इथे मी पॉइंटवर हे ठेवलं ना, हे टोक असं स्थिर ठेवायचं. पॉइंटचं कंपासचं टोक फक्त आपल्याला काय फिरवायचे आहे? पेन्सिलच फिरवायची. कंपासचं टोक हलवायचं नाही, पॉइंट हलवायचं नाही. ही पेन्सिलच फिरवायची आपल्याला. पॉइंट हलवलं तर आपली त्रिज्या व्यास सगळं चुकणार आहे. हा झाला वर्तुळ. आता हे वर्तुळ किती त्रिज्या घेऊन काढलं सांगा बरं? वर्तुळ किती त्रिज्येचं काढलंय? 3 सेमी. 3 सेंटीमीटर. आता हा पॉइंट आहे, ह्या पॉइंटला आपण ए नाव द्यायचं. काय? ए नाव द्यायचं. आता आपण त्रिज्या घेतली 3 सेंटीमीटर, बरोबर? मग मी पहिला 3 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे. मग त्रिज्या मी 3 सेंटीमीटर, बरोबर? मग ह्या ए आणि बी ही झाली 3 सेंटीमीटर त्रिज्या. रेडियस. आता आपल्याला काय काढायचं आहे? डायमीटर्स. डायमीटर्स म्हणजे काय करायचंय? व्यास काढायचंय. व्यास. काय? व्यास. आता व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. दुप्पट म्हणजे काय? त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर व्यास किती होणार? दुप्पट म्हणजे मल्टिप्लाय करायचा. 3 मल्टिप्लाय 2 इज इक्वल 6. मग हा डायमीटर्स किती झालं? 6 सेंटीमीटर. किती झालं? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर डायमीटर व्यास झालं. व्यास म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचं? डायमीटर्स. व्यास. व्यास म्हणजे डायमीटर्स. डायमीटर. आणि याला आपण नाव दिलं सी. काय नाव दिलं? सी. आता बघा त्रिज्या कशी झाली? ए बी याला काय म्हणतात? त्रिज्या. काय म्हणायचं? त्रिज्या. त्रिज्या म्हणजेच काय? रेडियस. त्रिज्या म्हणजे काय? रेडियस. पुन्हा ए सी. ए आणि सी ही पण काय झाली? त्रिज्या. त्रिज्या म्हणजे रेडियस. पण आता आपल्याला काय बघायचं? व्यास. व्यास कशाला म्हणायचं मग? डायमीटर्स म्हणजे व्यास. इंग्रजीमध्ये डायमीटर्स म्हणतात. मग व्यास डायमीटर्स म्हणजेच व्यास. व्यास कशाला म्हणायचं? तर व्यास म्हणजे सी बी. सी बी हे पूर्ण अंतर आहे की नाही? पूर्ण रेषा.
सी बी, सी बी याला काय म्हणायचं? व्यास, डायमीटर्स. काय म्हणायचंय? व्यास म्हणजे डायमीटर्स. समजलं? मी तुम्हाला आता त्रिज्या देते, त्या त्रिज्यामध्ये वर्तुळ काढायचं, वर्तुळामध्ये व्यास दाखवायचं, त्रिज्या दाखवायची. समजलं? आज हा अभ्यास तुम्ही दोन्ही वर्गाने करायचा आहे, 5वी आणि 6वी.